विलासराव देशमुखांचं महाराष्ट्रासाठीचं योगदान विसरता येणार नाही। लातूरमधल्या सभेमध्ये अजित पवार यांचा रवींद्र चव्हाणांवरती हल्लाबोल। शरद पवार यांनी मोठेपणा दाखवल्यामुळे विलासराव मुख्यमंत्री झाल्याचंही केलं स्पष्ट। बीडच्या परळी नगर परिषदेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची चक्क एमआयएमच्या सोबत युती। कोण एमआयएम हे माहिती नाही। युतीच्या प्रश्नांवरती शिंदेंचं उत्तर। तर आता बंड आणि तत्वांच्या गप्पा थांबवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल। नवी मुंबई महानगरपालिकेची 3000 कोटींची एफडी 800 कोटींवर कशी आली? नाव न घेता गणेश नाईक यांचा एकनाथ शिंदेंवरती पुन्हा एकदा हल्लाबोल। सिडकोमध्ये बिल्डरांचे दलाल असल्याचाही आरोप। मुंबईमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा। मुंबई महानगरपालिकेच्या चेंबूरमधल्या वॉर्ड क्रमांक 173 मधला प्रकार। भाजप शिवसेना युतीचा जाहीरनामा उद्या जाहीर होणार। फडणवीस शिंदेंच्या उपस्थितीमध्ये होणार प्रकाशन। मुंबईमधल्या विकास कामं आणि रोड मॅप जाहीर करणार। मुंबईवरून ठाकरे आणि भाजपमधला संघर्ष टोकाला। फडणवीसांच्या हातामध्ये काही नाही, वरचे आदेश पाळावे लागतात। मुंबईबद्दल फडणवीसांच्या वक्तव्यावर राज ठाकरेंचा टोला। पश्चिम बंगालमधील ईडीच्या छापेमारी विरोधात मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा मोर्चा। पक्षाची कागदपत्र पळवल्याचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।